महाराष्ट्र राज्यामध्ये जे विद्यार्थी PhD करतात त्या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते। ही फेलोशिप सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत आणि आरटी या संस्थेमार्फत दिली जाते। परंतु सारथीची गेले 2 वर्ष झालं जाहिरातच प्रसिद्ध नाही, बार्टीची तर 3 वर्ष झालं जाहिरात प्रसिद्ध नाही, महाज्योती सुद्धा 2 वर्ष झालं जाहिरात प्रसिद्ध नाही आणि अमृत आणि आरटीला तर अजून धोरणच प्रसिद्ध झालेलं नाही, त्यामुळे त्यांची तर जाहिरात निघालीच नाही। परंतु या सर्व संस्थेचे विद्यार्थी एकत्रितपणे पुण्यातील गुडलक चौकामध्ये लवकरात लवकर या सर्व संस्थेची जाहिरात प्रसिद्ध व्हावी आणि PhD धारकांना स्टायफंड देण्यात यावं या मागणीसाठी उपोषण करत आहे। याची दखल राज्य सरकारने अजूनपर्यंत घेतलेली नाही। गेले 3 दिवस झाले हे विद्यार्थी उपोषण करत आहे। या विद्यार्थ्यांची मी स्वतः जाऊन आज भेट घेतली। या विद्यार्थ्यांचं असं मत आहे की जोपर्यंत आमच्या सर्व विद्यार्थ्यांची सर्व संस्थेची जाहिरात निघत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की ही जी मुलं आहेत ही मुलं शेतकऱ्यांची आहेत। राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, शेतकऱ्यांकडे पैसा नाही आणि हे विद्यार्थी PhD करून आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करणार आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। माननीय मुख्यमंत्री साहेब, आंदोलनाची दखल घ्या, तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्या। ही जी मागणी केलेली आहे की जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी, ही लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, मी तर आपल्याला मागणीच करत आहे। राज्यामध्ये मराठा आरक्षण आणि OBC आरक्षण याची चर्चा चालू आहे। मनोज जरांगे पाटील उपोषणास मध्यंतरी बसले होते आणि आरक्षणाला धक्का न लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके सुद्धा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। मी त्या दोघांना सांगू इच्छितो की हे विद्यार्थी सर्व संस्थेचे विद्यार्थी बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत, यांना न्याय द्या, यांची भेट घ्या। मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके, आपल्याला मी विनंती करत आहे की राज्यात ही शेतकऱ्यांची मुले आहेत, यांना न्याय देण्यासाठी भेट द्या अशी मागणी आपणास करत आहे। तसेच पुढे जाऊन महाराष्ट्राचे माननीय मंत्री छगन भुजबळ राज्यामध्ये सतत म्हणत असतात, मी फुले शाहू आंबेडकर विचाराचा कार्यकर्ता आहे, मी त्यांच्या विचारावर महाराष्ट्र राज्यामध्ये काम करतो। माननीय छगन भुजबळ साहेब, आता हे जे विद्यार्थी बसले आहेत या विद्यार्थ्यांमध्ये महाज्योतीचे पण विद्यार्थी बसलेले आहेत, याची दखल घ्या आणि यांना न्याय द्या। आणि आपल्याला खरंच फुले शाहू आंबेडकर विचारावर आपण खरंच काम करत असाल तर यांना न्याय मिळत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्या अशी मागणी रिपब्लिकन पार्टी, आपल्या खरात पक्ष आपणास करत आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।